देशाच्या पंतप्रधानांचं कालचं स्टेटमेंट म्हणजे देश किती आर्थिक अडचणीमध्ये आहे याचं प्रमाणपत्र देणारं देशाच्या पंतप्रधानांचं कालचं स्टेटमेंट आहे. काल त्यांनी देशातल्या जनतेला आवाहन केलंय पेट्रोल डिझेलच्या वापराबद्दल, सोन्याच्या खरेदीबद्दल, वर्क फ्रॉम होम बद्दल आणि इतरही काही गोष्टींबद्दल. मला या निमित्तानं फक्त इतकंच सांगायचं वाटतं की 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गप्पा करणारे आमचे पंतप्रधान किती फेल्युअर आहे. विश्वगुरु म्हणून स्वतःला संबोधणारे आपले देशाचे पंतप्रधान किती फेल्युअर आहे याचं प्रचिती देणारं कालचं स्टेटमेंट आहे. माझी आता इतकीच अपेक्षा राहील की जेव्हा आपण स्टेटमेंट करताय त्यावेळेला सुरुवात आपल्यापासून करा. सर्वात पहिले महत्वाचं की ज्या पद्धतीनं अनावश्यक तुमचा कॅनव्हा असतो, ज्या पद्धतीने अनावश्यक तुमच्या गाड्यांचा ताफा असतो, तो गाड्यांचा ताफा आपण कमी करा आणि पेट्रोल डिझेलच्या वापरावर स्वतःपासून आपण कमीत कमी वापर आपण कसं केला पाहिजे याची सुरुवात स्वतःपासून करा, स्वतःच्या मंत्र्यांपासून करा, स्वतःच्या त्यांच्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांपासून आपण करा. ही एक नम्र विनंती करतो. दुसरं आपण बोलले की सोनं खरेदी करू नका. सोनं खरेदी करू नका जेव्हा आपण बोलतो तेव्हा या देशामध्ये अंधभक्तांची संख्या मोठ्या पद्धतीने आहे. मोठ्या पद्धतीने या देशामध्ये अंधभक्त आहेत. आता हे अंधभक्त 1 वर्ष जर सोनं खरेदी करणार नाही तर देशातल्या सोनारांचं काय होणार, हा सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देशाच्या पंतप्रधानांकडून आम्हाला अपेक्षित आहे. वर्क फ्रॉम होम आपण करा म्हणून आपण सांगताय, परंतु वर्क फ्रॉम होम करत असताना ज्या कर्मचाऱ्यांवर छोटे बिझनेसेस अवलंबून आहे, ट्रान्सपोर्टचा बिझनेस ज्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे, छोटे मोठे हॉटेलचे व्यवसाय ज्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे, या छोट्या व्यावसायिकांनी सुद्धा पुढे काय करायचं याचं उत्तर सुद्धा देशाच्या पंतप्रधानांनी दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि सर्वात महत्वाचा विषय की जो चुकीचा स्टँड, जी चुकीची पॉलिसी आपण या अमेरिका, इराण, इस्रायलच्या युद्धामध्ये घेतली, या चुकीच्या पॉलिसीजमुळे आज आपल्या देशाला या सर्व संकटांना समोर जावं लागतंय, हा माझा आरोप आहे. स्वतःला विश्वगुरु म्हणून संबोधणारे देशाचे पंतप्रधान 100% फेल्युअर झालेले आहे, हे त्यांच्या कालच्या स्टेटमेंटवरनं देशाला पुन्हा कळलेलं आहे.